नमस्कार बांधवानो, मी कुमारेश. मी एक दारुड आहे. हाय हाय परमेश्वराची अद्भुत कृपा आहे मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे, माझ्यासाठी प्रार्थना आहेत. आणि वन डे ॲट अ टाईमच्या कार्यक्रमामध्ये माझ्या पत्नीचं सहकार्य आहे. त्यामुळे मित्रांनो, दारूच्या पहिल्या मोठापासून आज लांब राखला गेलो आहे. आज दारू प्यायची इच्छा झालेली नाही आहे मित्रांनो. मला लांब राखलं जावं लागतं दारूच्या पहिल्या गोटापासून, कारण माझा आजार भयानक आहे मित्रांनो. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, कारस्थानी, कधीही उफाळून येणारा, माझ्या मरणाबरोबर संपणारा असं शरीर, मन आणि विचार या तिन्ही ठिकाणी, या तिन्ही गोष्टींना पूर्णपणानं कुरतडणारा असा आजार आहे मित्रांनो, मद्यपाश. त्यामुळं मला लांब राखलं जावं लागतं. मी माझ्या बळावर, कुणा माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या, मानवनिर्मित शक्तीच्या सहाय्यानं, आधारानं, सामर्थ्यानं किंवा कुठल्याही जगिक तत्वज्ञान किंवा विचारसरणीच्या माध्यमातून दारूच्या पहिल्या गोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. इतका भयानक आजार आहे माझा. आणि यासाठी मित्रांनो मला मदत घ्यावी लागते. मला मदत घ्यावी लागते. अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं की मद्यासक्तीच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सदस्य होण्याचा अधिकार आहे. क्रायटेरिया, एलिजिबिलिटी, पात्रता, अर्हता काय आहे अल्कोहोलिक्स अनोनिमसचं सदस्यत्व मिळण्यासाठी? तर मला त्या दारूच्या पाशातून मुक्त व्हायचं आहे. मद्य आणि आसक्ती, मद्य म्हणजे दारू आणि आसक्ती हा माझा आजार. खरा आजार काय आहे? आसक्ती. आसक्ती म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला चिकटून राहणे, ज्याशिवाय मी जगूच शकत नाही अशा गोष्टी, ज्याशिवाय मी जगू शकत नाही, मी कोणताही विचार इतर करू शकत नाही, मी कोणतीही गोष्ट, इतर कोणतीही गोष्ट करू शकत नाही, अशा गोष्टींवरती माझं अवलंबित्व, मी डिपेंड राहणं, अवलंबून राहणं, आसक्ती, अटॅचमेंट. आणि मित्रांनो, तो माझा खरा आजार आहे. आसक्ती हा माझा खरा आजार आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं की कुमारेश नावाच्या दारुड्याला आजार काय आहे ते कळणं गरजेचं आहे. पोटात जाणारी दारू हा आजार नाही आहे. माझ्या आजारामुळं एकदा पोटात गेलेली दारू ही सातत्यानं पोटात जातच राहिली. आजार हा आहे. शारीरिक बिघाड आहेत, पोटात ॲलर्जी आहे. माझ्या दारूवरती, माझ्या पोटातल्या दारूवरती नैसर्गिक प्रक्रिया होत नाहीत. नॉर्मल माणसं जी असतात, सोशल ड्रिंकर, सोशल तेवढं पिणारे सोशल ड्रिंकर किंवा इतर कोणी असतील, तर त्यांच्या पोटामध्ये दारू गेल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया होते आणि त्या दारूतल्या नको असलेल्या रसायनांना किंवा गोष्टींना, घटकांना शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया दर 24 तासात चालू असते. पण माझ्या पोटात गेलेली दारू मात्र योग्य प्रकारे प्रक्रिया न झाल्यामुळं, त्याचबरोबर माझ्या मेंदूत बिघाड आहे जन्मतः, तिथं स्टॉपर नसल्यामुळं थांबण्याची जी काही एक गोष्ट असते,
थांबण्याची जाणीव जी असते, स्टॉपर, कुठं थांबायचं हे कळण्याची एक जाणीव असते, ती माझ्या मेंदूमध्ये निर्माण होतच नाही जन्मतः. जन्माला येतानाच मी या गोष्टी घेऊन आलेलो आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या विचारांमध्ये बिघाड आहे आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं एक कार्यक्रम दिला, त्या कार्यक्रमालाच मी गॉड म्हणतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं जो कार्यक्रम दिला त्या कार्यक्रमालाच मी माझा GOD गॉड म्हणतो. गुड ऑर्डरली डिरेक्शन, चांगली क्रमवार दिशा किंवा चांगली क्रमागत दिशा. ज्या दिशेनं मी वाटचाल केली तर मद्यपाश या आजारातून 24 तास फक्त आजचा दिवस एवढा वेळ मी मुक्तता मिळवू शकतो. आणि त्याचबरोबर आसक्ती, इझम म्हणजेच माझे सर्व स्वभाव दोष, चरित्र दोष, माझी चुकीची विचार पद्धती, माझ्या बेफाम इच्छा, माझ्या स्वैर कल्पना आणि माझी भन्नाट स्वप्न, यातून मी 24 तास फक्त आजचा दिवस माझी स्वतःची सोडवणूक करून घेऊ शकतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे 12 स्टेप्स आणि त्यातल्या तिसऱ्या पायरीवरती आपण वाचन, विश्लेषण, थोडा अभ्यास करतोय. आणि कुमारेस, मी माझ्या लायकीप्रमाणे, माझ्या आकलनाप्रमाणे, माझ्या अनुभवातून तिसऱ्या पायरीवरती बोलतोय. मित्रांनो, आजचं प्रतिबिंब पण फार छान आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये एका दारुड्याचा अनुभव सांगितलाय, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये एका दारुड्या बाईचा अनुभव सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी दिसते की माझ्याहून महान शक्तीच माझा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल, यावर अनुभवातून विश्वास बसला. ही गोष्ट त्यांनी स्वीकारली, त्यांनी अनुभव घेतला. प्रेम, दारुड्याला प्रेम नावाची गोष्ट माहीत नसते जन्मतः, असा एकंदर दारुड्यांचा अनुभव आहे. मी ज्याला प्रेम म्हणतो ते म्हणजे माझी आसक्ती असते, अटॅचमेंट असते. आणि मी ज्याला प्रेम म्हणतो ते सातत्यानं माझ्या इच्छेप्रमाणे, मी म्हणतो तसं, मला हवं तसं आणि माझं जसं आहे तसं, या पद्धतीनं सर्वांनी स्वीकारावं, याला प्रेम असं मी समजत असतो. हा दारुड्याचा आजार आहे माझ्यासारख्या. आणि त्यामुळे दारुड्याला माझ्यासारख्या सांगायला जगातल्या दुसऱ्या कोणाचा उपयोग नसतो, कारण माझा अनुभव मलाच आहे. तसंच दारुड्याचा अनुभव दारुड्यालाच असतो. मग दारुड्याला सांगणार कोण? दारुडे. कारण अनुभवातून विश्वास बसला. मी माझ्या अनुभवावरती विश्वास ठेवणारा असा माणूस आहे. कारण मी अहंकारी असतो, स्वार्थी असतो, आत्मकेंद्रित असतो, अप्रामाणिक असतो. आणि ह्या सगळ्या स्वभावदोषातून काय निर्माण होतं? आत्मकरुणा निर्माण होते, आत्मपीडा निर्माण होते, आत्मताडन माझ्याकडून केलं जातं. भीती, पश्चात्ताप अशा अनेक चरित्रदोष यांची निर्मिती त्यातून होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा, माझ्या मद्यासक्तीचा, मद्यपाशाचा, माझ्या आजाराचा सगळ्यात भयानक भाग म्हणजे राग. हा माझा 1 नंबरचा शत्रू. आयुष्यभर मी कुरवाळत राहतो. दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहीपर्यंत, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर सुद्धा. आणि मग त्या रागाला काय करायचं?
अल्कोहोलिक्स अनॉनिमस तर म्हणतं राग हा दारुड्याचा नंबर 1चा शत्रू आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं दारुडा हा अवज्ञा करणारा आणि इतरांना तुच्छ लेखणारा असा असतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं दारुडा हा कशावरतीही विश्वास न ठेवणारा असा असतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं दारुडा हा जन्मतःच श्रद्धाहीन असतो आणि याचं कारण माझ्या आजारात आहे मित्रांनो. याचा अर्थ दारुडा नालायक आहे का जगायला? बिलकुल नाही. याचा अर्थ दारुडा म्हणजे वेडा आहे का? बिलकुल नाही. याचा अर्थ दारुडा हे सगळं मुद्दामून करत असतो का? तर बिलकुल नाही. पण हे कोण समजू शकतं? एक दारुडा जो कार्यक्रमावरती आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये सातत्यानं हजर राहून पहिल्या घोटापासून लांब राहत आहे आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी रोज जेवढं जमेल तेवढं स्वतःवरती काम करतोय, असा दारुडा समजू शकतो की कुमारिस नावाचा दारुडा हा वेडा नाही, अतिरेकी नाही, नालायक नाही, तर तो एक आजारी माणूस आहे. म्हणजेच आपण सगळे आजारी आहोत. पर्सनॅलिटी डिसऑर्डर, व्यक्तिमत्व विकार या आजाराने ग्रासलेलो. आणि त्यामुळे मित्रांनो अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझ्यासारख्या दारुड्याला सांगतं, कुमारेस तुझं टार्गेट काय असलं पाहिजे? तर कुमारेसचं टार्गेट असलं पाहिजे प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज, अमूलाग्र व्यक्तिमत्व बदल. अमूलाग्र, आमूलाग्र, मूल आणि अग्र. मूळ म्हणजे मूळ, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण व्यक्तिमत्वातला बदल. आमूलाग्र म्हणजे झाडाचं मूळ, त्या मुळाच्या खालच्या टोकापासून ते झाडाच्या वरच्या शेंड्याच्या टोकापर्यंत, असा त्या शब्दाचा अर्थ आहे आमूलाग्र. तसा बदल माझ्यामध्ये होणं गरजेचं आहे. पायाच्या नखापासून ते माझ्या डोक्याच्या केसाच्या टोकापर्यंत कुमारिस नावाच्या दारुड्यानं स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. तर मग कुमारिसला मनाची शांतता, विचारांची स्थिरता, अंतःकरणातली प्रसन्नता मिळू शकते आणि मग कुमारिस एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून समाजामध्ये परत एकदा उभा राहू शकतो. अन्यथा पहिल्या घोटापासून जरी लांब राहिलं तरी अडचणी, समस्या, संकट ही सातत्यानं कुमारिसचा पाठलाग करत राहतात आणि त्यातही कुमारिसकडून निर्माण झालेली अनेक संकट ही कुमारिसचा रस्ता कायम अडवत राहतात. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की दारुडा म्हणजे इच्छाशक्ती बेफाम झाल्याचं आत्यंतिक उदाहरण आहे. आणि मग इच्छा, माझ्या इच्छा, स्वतःच्या इच्छा, स्वेच्छा, सेल्फ विल, हे बदलायचं कसं? मी कसं बदलणार? मी करायचं काय त्यासाठी? याबाबत अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की बाबा रे, तुझ्या मनाची तयारी कर, तुझं मन मोकळं ठेव, तुझा स्वतःचा तू आहे तसा स्वीकार कर आणि दारूच्या पहिल्या घोटापासून लांब ठेवण्याची आणि तुझ्यात बदल करण्याची ताकद, शक्ती, सामर्थ्य ज्यामध्ये आहे अशा उच्च शक्तीला स्वीकार. जसं आहे तसं स्वीकार, म्हणजेच विनयशीलता धारण कर. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस तिसऱ्या पायरीत मला आणून सोडतं आणि तिसऱ्या पायरीत आणून सोडल्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला हाताच्या बोटाला धरून हळूहळू हळू पुढं नेतं आणि सांगतं, कुमार, तिसऱ्या पायरीवरती तू उभा आहेस. आता इथून प्रत्यक्ष कृती सुरू झाली, प्रत्यक्ष आचरणाची ही पायरी आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं तिसरी पायरी ही इतर उरलेल्या 11 पायऱ्यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवणारी पायरी आहे. म्हणजे इतर पायऱ्या तुला जर आयुष्यात आचरणात आणायच्या असतील, कृतीत उतरवायच्या असतील, त्याप्रमाणे जगायचं असेल तर तिसरी पायरी अत्यंत महत्त्वाची आहे.
आणि तिसऱ्या पायरीचा दरवाजा तुझ्या मनाच्या तयारीची चावी घालून उघड, म्हणजे तो दरवाजा जवळजवळ आपोआप उघडेल. तुला कष्ट करावे लागणार नाही. मनाच्या तयारीची चावी. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं मनाची तयारी आणि मनाच्या तयारीतलं सातत्य ही माझ्यासारख्या दारुड्यासाठी ताकद देणारी गोष्ट आहे, ऊर्जा देणारी गोष्ट आहे, धीर देणारी आणि बळ देणारी गोष्ट आहे. या तिसऱ्या पायरीचा माझा स्वीकार हा 100% असणं गरजेचं आहे. तिसरी पायरी ही कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडं नेणारी पायवाट आहे. तिसरी पायरी म्हणजे कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे नेणारी पायवाट आहे. आणि ह्या पायवाटेवरून अनेक हजार बांधव वाटचाल करत पुढे गेलेले आहेत, ज्यांनी आयुष्यामध्ये एक जगायला नालायक ठरलेला, वाळीत टाकला गेलेला, वेडा ठरवला गेलेला, भूतबाधितच ठरवला गेलेला असा दारुडा एक योग्य सर्वसामान्य नागरिक म्हणून जगू शकतो. हे त्या पायवाटेवरून चालणाऱ्या दारुड्यांनी आपल्या आयुष्यात दाखवून दिलंय. म्हणून आज कुमारेसपर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश पोहोचलेला आहे. आणि म्हणून कुमारेस रोज 24 तास फक्त आजचा दिवस या नियमामध्ये राहून 1000 दिवस कुमारेसनी पूर्ण केले. 1000 डेज कुमारेसनी 28 मार्चला पूर्ण केले. मित्रांनो, 1000 दिवस जर कुमारेस पहिल्या गोटापासून लांब राहू शकतो, तर कुमारेस आज हा दिवस पहिल्या गोटापासून लांब राहू शकतो. 1000 दिवसात कुमारेस कार्यक्रमाचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वन डे ॲट ए टाइमच्या बेसवरती आचरण करू शकतो. तर कुमारेस आज देखील 24 तास फक्त आजचा दिवस कार्यक्रमाचं आचरण कुमारेस स्वतःच्या लायकीप्रमाणे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कारण कुमारेसला हे दिलं गेलेलं आहे. कुमारेसला कार्यक्रम दिला गेलेला आहे. प्रेम. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं बेस काय आहे? प्रेम आणि सहनशीलता. प्रीती आणि सहनशीलता हे मला कृपादान आहे, मला मिळालेलं आहे, गिफ्ट दिलेली आहे. फक्त ती मला माझ्या हातात मिळवण्यासाठी 12 पायऱ्यांची वाटचाल करायची आहे. त्यामध्ये तिसरी पायरी ही अत्यंत महत्वाची कोनशिलेचा दगड असं म्हटली गेलेली पायरी आहे. त्यामुळं मला इथं मित्रांनो जे काही सांगितलंय, माझी इच्छा आणि माझं जीवन मला परमेश्वराच्या हवाली करायचं आहे. परमेश्वर म्हणजे उच्च शक्ती, म्हणजे GOD, गुड ऑर्डरली डिरेक्शन. कुमारेस करता गॉड कोण झालं? अल्कोहोलिक्स अनॉनिमस. कारण मला विचारलं, अरे तुला जर दुसऱ्या कुठल्याच गोष्टीवरती विश्वास नाही, तुला देव, ईश्वर, उच्च शक्ती, परमेश्वर, आणखीन काय असतील नावं त्याचा अनुभव नाही, तर मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसलाच तू तुझी उच्च शक्ती का मानत नाही? आणि कुमारेसला परवडलं अल्कोहोलिक्स अनॉनिमसला उच्च शक्ती मानणं. त्याचं कारण इथं काय कोणाचे पाय धुवून पाणी प्यायचं नाही, कोणाची आरती करायची नाही, का कोणाला अभिषेक घालायचा नाही, का ना कोणाला हार तुरे घालायचे, ना कोणाच्या पाया पडायचंय, काहीच नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये व्यक्तिपूजा चालते बऱ्याच ठिकाणी. आमचा स्पॉन्सर म्हणजे देव असतो, आमचा ओल्ड टायमर म्हणजे देव असतो, असं आम्ही काहीतरी विचित्र कल्पनाने वागतो. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं, कुमारेस कुठल्याही गोष्टीला धार्मिकतेचं रूप देऊ नकोस, कर्मकांड करू नकोस. व्यक्तिमत्वांपेक्षा पहिलं प्राधान्य तत्वांना दिलं पाहिजे, म्हणजे 12 पायऱ्यातल्या सूचनांना दिलं पाहिजे. हे लक्षात ठेव. अगदी अल्कोहोलिक्स अनॉनिमसला पण धार्मिकतेमध्ये बांधू नकोस. कारण तू कर्मकांडामध्ये रमणारा नाहीस, पण कर्मकांडातून तुझा अहंकार मात्र तू वाढवू शकतोस. आणि म्हणून मित्रांनो, या कार्यक्रमाच्या हवाली माझ्या इच्छा आणि माझं जीवन करत असताना मला कोणताही दबाव नव्हता. आणि मग माझ्या इच्छा आणि माझं जीवन मी परमेश्वराच्या हवाली कसं करायचं
त्याबाबत तिसरी पायरीच सांगते. वेगवेगळे विचार प्रवाह आहेत, वेगवेगळे विचार करणारे दारुडे आहेत, स्थळ काळ प्रत वेगळी आहे प्रत्येकाची, पण अनुभव मात्र एकच आहे. त्या अनुभवावरती अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला लक्ष द्यायला सांगतं. आणि मग होतंय काय की माझ्या मनामध्ये प्रचंड चढ उतार होतात, प्रचंड गोंधळ होतो. मला खानदानानं दिलेल्या पारंपरिक देवाचा मी विचार करू उच्च शक्ती म्हणून, का मला मी ज्यांच्याकडे गेलो, बाबा बुवा, बाबा स्वामी महाराज, बापू, मम्मा अम्मा, काकी, त्यांना मी देव मानू, का मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये माझ्याशी प्रेमानं वागणाऱ्या स्पॉन्सरलाच देव मानू? सगळे गोंधळ आहेत माझे. आणि हे गोंधळ होतात त्याचं कारण मी कोणालाच किंमत देत नसतो. मी कुणालाही किंमत देत नसतो. परमेश्वराकडं माझ्या मागण्या अवास्तव असतात. लहान पोरगं सॅन्टाक्लॉजकडं नाताळाच्या दरम्यान अवास्तव मागण्या करतं. अवास्तव म्हणजे ज्या प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत अशा मागण्या करतं. तसा माझ्यासारखा दारुडा त्या लहान मुलासारखा असतो. परमेश्वराकडं जे काही पारंपरिक किंवा जे काही असतील परमेश्वर त्यांच्या त्या देवांच्याकडं मागत राहतो. आणि एवढं मागून सुद्धा त्यांनी दिलं नाही, एक तर अवास्तव मागण्या, आणि त्या जर पूर्ण नाही झाल्या तर त्या देवाला झिरकाटून देतो. आणि परत कॉलर ताट करून परत त्याच देवाचा मी किती मोठा भक्त आहे, त्याच बाबा बुवा वगैरेंचा किती मोठा भक्त आहे हे पण सांगतो. असं दुहेरी व्यक्तिमत्व आहे, दुतोंडी व्यक्तिमत्व आहे माझ्यासारख्या दारुड्याचं. आणि मग इथं आल्यानंतर कळतं की अरे मी असा आहे स्वेच्छेनं भरलेला, स्वतःच परमेश्वराच्या सिंहासनावरती जाऊन बसलेला, स्वतःच्या इच्छा इतरांच्यावरती लादणारा, स्वतःच्या कल्पना इतरांच्यावरती लादणारा, स्वतःच्या कल्पनांच्या खाली स्वतःच दडपला जाणारा असा मी आहे. मी विनम्र होऊ शकत नाही, मी नमवू शकत नाही स्वतःला, मी माझा ताठा उतरवू शकत नाही. पण पहिल्या दुसऱ्या पायरीमध्ये मी माझ्यावरती काम केल्यानंतर तिसऱ्या पायरीत माझी गरज वाढते. कारण माझं भयानक आजाराचं रूप माझ्या डोळ्यासमोर आलेलं असतं मित्रांनो. पहिली दुसरी पायरी घेतली तर. आणि मग तिसऱ्या पायरीमध्ये माझी मानसिक तयारी होते की यस, मी परमेश्वराच्या हवाली माझं जीवन करायला हरकत नाही. मला माझ्या इच्छा पण मी त्याच्या हाती देतो, कारण माझ्या इच्छांनी माझी आणि माझ्या सभोवतालच्या व्यक्तिस्थिती परिस्थितीची बरबादीच केलेली आहे. आणि मग मी स्वीकार करतो मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतो माझ्यासारखा दारुडा कुमारेस जो आहे तो स्वीकार करतो. पण कुमारेसनं तोंडानं जरी स्वीकारलं, मनात जरी स्वीकारलं, बुद्धीनं जरी स्वीकारलं, तरी अंतःकरणामध्ये मात्र स्वीकारलेलं नसतंय. अल्कोहोलिक्स अनॉनिमस स्पष्ट सांगतं की कुमारेस हा बंडखोर बेवडा आहे, बंडखोर बेवडा, बंडखोर, विरोध करणारा, विरोध करणारा, सातत्यानं नकार देणारा. आता उच्च शक्तीला स्वीकारले की माझ्या इच्छा आणि माझं जीवन दिलं की उच्च शक्तीच्या हातात, आता काय सगळं व्यवस्थित करायला पाहिजे उच्च शक्तीनं, अशा विचारांनी राहणारा कुमारेस आहे. त्यामुळे मी तोंडानं स्वीकार करतो पण अंतःकरणात बिलकुल काही नसतं. आणि म्हणून मला सांगितलं जातं की बाबा रे, उदाहरण दिले नाही का आपण मागच्या वेळेला पण बोललो होतो, त्याच्या आधी पण बोललो होतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं कुमारेस तुझ्यासारखे दारुडे ज्यांनी तिसरी पायरी स्वीकारली आणि इच्छा आणि जीवन परमेश्वराच्या हाती अंतःकरणापासून केलं, अंतःकरणापासून स्वीकार, अंतःकरणापासून परमेश्वराच्या हाती इच्छा आणि जीवन दिलं. ते दारुडे दुसऱ्या महायुद्धात युद्ध लढत होते, पण इतर योद्ध्यांच्या पेक्षा, इतर सैनिकांच्या पेक्षा त्यांचं काम अत्यंत चांगलं होतं, शौर्य अत्यंत चांगलं होतं. बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ते दारूकडं वळले नाहीत. त्यांनी कोणतंही कारण सांगितलं नाही, आम्हाला इथं मीटिंगच नाही, आमच्याशी बोलायला कोणच नाही, आम्हाला स्पॉन्सर नाहीच आहे, आम्हाला ओल्ड टायमरशी बोलायलाच वेळ नाही, आम्हाला बुक वाचायलाच वेळ नाही, असलं काही कारण सांगितलं नाही. दारुड्याकडं 16,000 कारणं असतात. दारू पीत असताना पण, दारू पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर पण तसं काही सांगितलं नाही. त्याचं कारण तिसरी पायरी पक्की होती. आणि तिसरी पायरी पक्की असणं म्हणजे काय? माझ्या इच्छा आणि माझं जीवन माझ्याहून उच्च असणाऱ्या शक्तीच्या हाती देणं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस
ही कुमारेस या नावाच्या दारुड्यापेक्षा उच्च आहे. ती शक्ती आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. मला ऊर्जेनं भरलेलं आयुष्य जगण्यासाठी मला सहाय्य करणारी, मला सगळ्या प्रकारचं पोषण पुरवणारी अशी अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही कार्यक्रमाची एक रचना आहे. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस काही प्रश्न, दारुड्यांचे प्रश्न विचारतं. ते प्रश्न मी मला स्वतःला विचारायला पाहिजेत की एखादी इच्छुक व्यक्ती त्याची इच्छा आणि जीवन उच्च शक्तीच्या हवाली करण्याचं कार्य अगदी तंतोतंत कसं सुरू ठेवू शकेल? कारण दारुडा दारुड आहे, अप्रामाणिक आहे, स्वतःच्या इच्छेनं वागणार आहे. त्यामुळं हा प्रश्न येतो. वैयक्तिक निश्चय आणि वैयक्तिक धैर्य, धीर, स्वतःच्या ताकदीवरती मी माझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायला लागतो, पण मला ते जमत नाही. आणि मग काय होतं? मी दुःखी होतो आणि ज्या वन डे ॲट ए टाइम प्रोग्रामनुसार पहिल्या घोटापासून लांब असतो तो मी दुःखी झालो की त्या घोटाकडे जातो. का? तर इच्छा परमेश्वराच्या हाती द्यायची, जीवन परमेश्वराच्या उच्च शक्तीच्या हाती द्यायचं हे मी स्वीकारलंय, पण अंतःस्करणापासून नाही आहे. अंतःस्करणापासून मी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कृतीत उतरत नाही. आणि अंतःस्करणापासून केलेली कृती म्हणजे आचरण, कारण त्यामध्ये माझा विचार पण असतो, माझा विचार पण पक्का असतो, माझी भावना पण पक्की असते आणि मनापासून मी निश्चित निर्णय घेतलेला असतो. तेव्हा अंतःस्करणापासून मित्रांनो माझ्याकडून कृती होते. आणि ती कृती व्हायला सुरुवात झाली की मगच दारूच्या पहिल्या गोटापासून लांब राहण्याचा जो काही कार्यक्रम आहे माझा तो पक्का होत जातो. पण तसं नसेल, नुसताच तोंडानं स्वीकार केला असेल आणि कृती नसेल तर काय होतं? मला आयुष्याचे येणारे अनुभव हे दुःख देतात. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं दारुड्यानं जी अनंत दुःख आहेत, दारुड्याला ज्या अनंत प्रकारच्या भीती दारुड्याच्या मनामध्ये आहेत त्या त्यानं स्वतःच निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे मी माझ्या आयुष्यातली भीती, दुःख हे मी स्वतः निर्माण केलेलं आहे. भले त्याला मी जबाबदार नसलो तरी निर्मिती मात्र त्याची माझ्याकडूनच झालेली आहे आणि त्यामुळे त्याच्या परिणामाची जबाबदारी माझी आहे. मग मी दारूकडे जाऊ शकतो. अर्धवट कार्यक्रम घेतला की मी स्वीकारलं, ॲक्सेप्टेड, नो प्रॉब्लेम. इच्छा आणि जीवन परमेश्वराच्या हाती सोपवलं, नो प्रॉब्लेम. आम्ही सोपवलं, मीटिंगला येतो, रेग्युलर मीटिंगचं रतीब घालतो. सकाळ, दुपार, मग परत 4 वाजताची दुपार, मग संध्याकाळ, मग रात्र, मग मध्यरात्र, रतीब घातल्यासारख्या मीटिंग करतो. पण उपयोग काहीच नाही. 4 दिवस मीटिंग चुकली की 5व्या दिवशी बारमध्ये ग्लास आणि दारुडा एकत्र. का होतं असं? तिसरी पायरी पक्की नाही. आणि म्हणून अंतःकरणापासून ती स्वीकारणं गरजेचं आहे. नाहीतर मी अत्यंत दुःखी होतो, माझी मद्यमुक्तता धोक्यात येते, मी पश्चात्तापाचा बळी जाऊ शकतो, मी भूतकाळात रमायला सुरुवात करतो आणि भूतकाळातल्या गोष्टींची अपराधीपणाची भावना माझ्या मनात येते. अरे काय करून बसलो, काय झालं हे मला कळलंच नाही त्यावेळेला, माझं असं, माझं तसं, मी हे, मी ते. आणि मग स्वतःला काय करायला लागतो? कोसायला लागतो आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. आत्मकरुणेत जातो, सेल्फ पिटी. मग परत एक चरित्र दोष येतो, पुअर मी, मी किती बिचारा. मग त्यातून अजून एक चरित्र दोष निर्माण होतो, प्रोक्रॅस्टिनेशन. आत्ताचं काम पुढं ढकल, पुढचं काम उद्यावर ढकल, उद्याचं काम कधीच नाही करायचं, कधीच होत नाही. आयुष्याचा कंटाळा यायला सुरुवात होते आणि मग प्रत्येक चांगली गोष्ट ही मला रुचत नाही, चांगल्या गोष्टीची चव मला कडू लागायला लागते, मी परत दारूकडे जातो. किंवा मग तिसरी पायरी पक्की नसेल, अंतःस्करणापासून मी जर स्वीकारलेली नसेल आणि त्यानुसार कृती करत नसेल तर मी काय करतो? ज्यांचा मत्सर करत असतो, ज्यांचा तिरस्कार करत असतो त्यांचेच विचार मनात घोळवत राहतो आणि मग त्या व्यक्तींच्या विषयी, स्थिती परिस्थितीविषयी, विचारसरणीविषयी आणि स्वतःविषयी अत्यंत कडवटपणा माझ्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, होतो. आणि मग काय होतं?
अजून गोष्टी होतात. तिसरी पायरी पक्की नसेल तर आर्थिक असुरक्षिततेची भावना वाढायला लागते, ती भेडसावायला लागते. भेडसावणे म्हणजे काय? प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देणे. त्याचबरोबर सुरक्षितता, सिक्युअर लाईफ, सुरक्षित आयुष्य जगणं, सगळं वेळच्या वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं प्राप्त होणं, ह्या गोष्टीविषयीची एक भावना असते. सिक्युरिटी म्हणतात त्याला. सिक्युरिटी, सेल्फ सिक्युरिटी, ती वाढायला लागते. आणि आपण हतबल आहोत, आपण काहीच करू शकत नाही असं माझ्यासारख्या दारुड्याच्या लक्षात येतं. आणि मी कार्यक्रम तिसरी पायरी घेतलेलीच नसते अंतःकरणापासून. आणि मी म्हणतो काय देवाची इच्छाच नाही आहे, काय मी माझ्या इच्छा आणि जीवन देवाकडे दिलं पण काय उपयोगच नाही आहे. अरे पण कुमार तू कृती काय करतोय? तुझी इच्छा देवाकडे दिलीस, मग रागवायची इच्छा झाली, चिडचिड करायची इच्छा झाली, भीती भ्यायची इच्छा झाली, पश्चाताप करायची इच्छा झाली, भूतकाळात रमायची इच्छा झाली, आत्मकरुणेत जायची इच्छा झाली, दुसऱ्याचा तिरस्कार द्वेष करायची इच्छा झाली, तर काय करायला पाहिजे? माझ्या इच्छा आणि माझं जीवन मी परमेश्वराकडे सपूर्त केलंय म्हणतोय ना, मग ते सगळं परमेश्वराकडे देऊन मला शांत राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, तिसरी पायरी पक्की असणं गरजेचं आहे. मी गेले 4 दिवस पूर्ण झोपून होतो मित्रांनो. काल संध्याकाळी जरासं मी हातपाय हलवायला लावलं. खूप आजारी होतो. अचानक आजारी पडलो. म्हणजे मला थोडंसं जाणवलं घशामध्ये बुधवारी सकाळी की असा थोडंसं घशात ओढ लागली आहे, खवखवायला लागलेलं आहे, दुखायला लागलेलं आहे. आणि त्यानंतर 30-40 मिनिटामध्ये मी आडवा पडलो होतो मित्रांनो. आणि ताप आला होता मला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी खूप वाढला ताप आणि शुक्रवारी थोडासा ताप उतरला. पण ह्या 3 दिवसाच्या काळामध्ये मरण यातना भोगल्या. मरण परवडलं, त्याला नरक यातना म्हणून, नरक यातना. एकटेपणाची जाणीव प्रचंड उफाळून आली मित्रांनो. कारण कोणच नाही, नातेवाईक नाहीत, मित्रपरिवार नाही, हितचिंतक नाहीत, दारुडे भाऊ बहीण कोणी नाहीत. कोणाशी बोलायचं, मला बोलता येत नव्हतं. आणि मित्रांनो, त्या एकटेपणाची भावना जी आहे ना, आयसोलेशनची भावना, ती परत दाटून आली. एक वेळ मनामध्ये विचार आला, त्याला दारू पिऊन मेलो असतो तर बरं झालं असतं, पण हा एकटेपणा नको. एवढा आजारी पडलोय, इव्हळतोय, कणतोय, अंग सगळं कसकसतंय, दुखतंय, ठणकतंय, तापानं फणफणलोय, मला उठून बसण्याची पण ताकद नाही आहे. आणि कुणीच नाही, माझ्यासोबत कुणीच नाही. ही भयानक भावना मित्रांनो. आणि तो भयानक विचार मनात आला होता की त्याला दारू पिऊन मेलो असतो तर बरं झालं असतं. ह्या असल्या जगण्यापेक्षा आजार आहे, हा माझा आजार आहे. माझ्या मनात बाकीचे कुठले विचार नाही आले. त्या 1.5 दिवसामध्ये नरक यातना ज्या भोगल्या मी, त्या नरक यातना कुठल्या होत्या? केवळ शारीरिक दुखण्याच्या नव्हत्या. मनामध्ये येणारे हे जे विचार आहेत सगळे, त्या विचारांच्या यातना प्रचंड होत्या. एकटेपणाची यातना प्रचंड होती. आपल्याला कुणीच नाही, ही भावना भयानक होती मित्रांनो. खूप खच्ची झालो. पण ताकद माझ्या GOD गॉडमध्ये आहे. माझा GOD, गुड ऑर्डरली डिरेक्शन, गॉड म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमस 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. आणि 1.5 दिवस तडफड केल्यानंतर, चिडचिड केल्यानंतर मित्रांनो, माझी सगळी चिडचिड, माझा सगळा राग, माझी तडफड, तळमळ, सगळं जे काही होतं ते परमेश्वराच्या हाती दिलं. म्हटलं, देवा, मला शक्य नाही आहे हे सांभाळणं, याचं काय करायचं ते तू बघ. मला शांत राहायचंय. आणि मग मित्रांनो, शांत झालो चित्तशांतीची प्रार्थना करून. इतका भयानक आजार आहे हा. बरोबर 28 मार्च 1000 दिवस मला पूर्ण झाले. आणि त्या दिवशी मी बेडवरती पडलेलो होतो. हलता येत नाही, बोलता येत नाही, अशी अवस्था होती मित्रांनो. अशा वेळेला ही तिसरी पायरी फार मोठं काम करते. कारण मी दारुड आहे. त्या अवस्थेत पण जाऊन मी
90 मारून आलो असतो. 100% पॉसिबल होतं, 100% शक्यता होती. पण मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा हा कार्यक्रम यातली तिसरी पायरी, त्या तिसऱ्या पायरीनं वाचवलं मला. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस प्रस्तावनेत पहिल्यांदाच सांगतं, आमच्या मार्गाने जे लोक प्रामाणिकपणे जातात त्यांना क्वचितच अपयश आलेले आम्ही पाहिले. आणि त्यामुळे पहिल्या घोटापासून लांब राहिलो मित्रांनो. प्रचंड अत्यंत नकारात्मक निगेटिव्ह अशा मानसिकतेमध्ये होतो. आणि आज असा बोलतोय तुमच्याशी, अन्यथा दारू पिऊन संपलो असतो परत मी. कारण आता जर दारू पोटात गेली माझ्या, तर माझं शरीर दुरुस्त व्हायला सुरुवात झालेली आहे. दारुड्याचं शरीर पहिल्या घोटापासून लांब राहायला सुरुवात केली की त्यानंतर पूर्ववत व्हायला साधारण 5 ते 5.5 वर्ष लागतात. नॉर्मली 5 ते 5.5 वर्षामध्ये दारुड्याचं शरीर हे पुन्हा एकदा रिबिल्ट होतं, पुन्हा एकदा ते बांधलं जातं, पुनर्बांधणी होते 5 ते 5.5 वर्षात. असा अनेक जुन्या बांधवांचा अनुभव आहे आणि ते सांगतात. आणि हे सायंटिफिक आहे की दारू थांबल्यानंतर माझं शरीर पुन्हा एकदा रिबिल्ट व्हायला सुरुवात होतं. आज 2.5-3 वर्षानंतर मी जर पहिल्या घोटाकडे गेलो असतो तर माझं शरीर परत रिबिल्ट होणं शक्यच नव्हतं. मी जिवंत राहणंही शक्य नव्हतं. मी जिवंतही राहिलो नसतो कदाचित. पण तिथं उपयोगाला काय आलं? तिसरी पायरी, माझ्या इच्छा आणि माझं जीवन. मग चांगली इच्छा, वाईट इच्छा, योग्य इच्छा, अयोग्य इच्छा, चुकीची इच्छा, बरोबर इच्छा, सगळं 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 जे काही ते परमेश्वराच्या उच्च शक्तीच्या हाती सोपवणं. आणि उच्च शक्तीच्या हाती सोपवून मी शांत राहणं गरजेचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की कुमारेश, तू असा दारुडा आहेस की तू अत्यंत अशांत आहेस, चक्रीवादळासारखा आहेस, जो जे काही तुझ्या मार्गात येईल त्याचा विध्वंस करणारा असा तू दारुडा आहेस. आणि म्हणून मला तिसऱ्या पायरीवरती फोकस सातत्यानं करावं लागतं. ते केलं तरच मी टिकू शकतो, तरच मी तुमच्यासमोर येऊन मी सांगू शकतो की मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या कार्यक्रमामुळं 1000 दिवस पूर्ण झाले बरं का माझ्या आयुष्यातले. आणि त्या माझ्या एका वाक्याने अनेकांना प्रोत्साहन मिळू शकतं की कुमारेशसारखा आयुष्यातून उठलेला, बर्बाद झालेला, रस्त्यावर आलेला, वाळीत टाकला गेलेला, शारीरिक, मानसिक, आत्मिक, आर्थिक सर्व प्रकारची दिवाळखोरी झालेला दारुडा 1000 दिवस जर पहिल्या घोटापासून लांब राहू शकतो आणि आज हा दिवस मद्यमुक्त आणि मद्यासक्तीच्या बंधनातून मुक्त असा राहू शकतो, तर मी पण राहू शकतो असं एखाद्या नवागताला वाटू शकतं. मित्रांनो, ही परमेश्वराची इच्छा आहे माझ्यासाठी. परमेश्वराची इच्छा स्वीकारण्यासाठी मी काय करायला पाहिजे? तर माझ्या इच्छा परमेश्वराच्या हाती द्यायला पाहिजेत. आणि निश्चितच उच्च शक्तीची इच्छा काय आहे माझ्या बाबतीमध्ये? तर मी जिवंत राहावं. मी उच्च शक्तीची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण करावी. माझ्यासारख्या अनेक दारुड्या भावा बहिणींना, मित्रमैत्रिणींना संदेश पोहोचवावा. पण स्वतःवरती पहिल्यांदा काम करून मग इतरांना संदेश पोचवावा. आणि त्यासाठी मला प्रत्येक पायरी कृतीत स्वीकारणं गरजेचं आहे. आणि मग उच्च शक्ती मानायची कशी याबद्दल पण आपण वाचलं होतं की मला जर विश्वासच नाही कशावरती, आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसला उच्च शक्ती मानायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर कुमारेश, तुला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब ठेवणारी आणि कार्यक्रमाचं आचरण तुझ्याकडून चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी तुला सहाय्य करणारी अशी व्यक्ती, असा दारुडा मित्र देखील प्रसंगी तुझ्यासाठी उच्च शक्ती असू शकतो. प्रसंगी असा दारुडा बांधव तुझ्यासाठी उच्च शक्ती असू शकतो. येस. आणि मित्रांनो, असं झालेलं आहे आता, असं होतं दारुड्याचं माझ्यासारख्या की ए मध्ये आल्यानंतर, मीटिंग सुरू केल्यानंतर, अनुभव कथन ऐकल्यानंतर, स्पीकर मीटिंगमध्ये स्पीकरचा अनुभव कथन ऐकल्यानंतर एक निश्चित गोष्ट होते की मी सुखानं दारूकडे परत जाऊ शकत नाही. दारू पिण्याचे माझे सगळे दरवाजे बंद झालेले असतात. आता मी कोणत्याही कारणासाठी दारू पिणं हे मला योग्य वाटत नसतं, कारण मी कारण देऊ शकत नाही आता की या कारणासाठी दारू पिली, त्या कारणासाठी दारू पिली. कारण
दारूपासून लांब राहण्यासाठी स्वतः सुधारणा करण्यासाठी 12 पायऱ्यांचा भक्कम कार्यक्रम दिला गेलेला आहे. अशा अवस्थेमध्ये माझ्या समस्या, माझी संकट, माझ्यासमोरची कठीण परिस्थिती यावर मात करण्यासाठी पूर्वी जसा अविवेकी विचाराने म्हणजेच मूर्खपणानं दारू पित होतो सातत्यानं, ती आता मी पिऊ शकत नाही आहे. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी माझी तडफड होते मित्रांनो. का? तिसरी पायरी मी अंतःकरणात घेतलेलीच नाही आहे. आणि त्यामुळं इथं सांगितलं अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं की थोड्या बहुत सभांना हजेरी लावणं, मीटिंगमध्ये हजर राहणं, यामुळं काय होऊ शकतं तर फार तर काही काळापुरती मद्यमुक्तता मला मिळू शकते, पण कायमची मद्यमुक्तता आणि समाधानी उपयुक्त जीवन ही मात्र फार लांबची गोष्ट आहे असं सांगतं अल्कोहोलिक्स अनॉनिमस. नुसतं पहिल्या गोटापासून लांब राहून उपयोग नाही आहे. तुला समाधानी आणि उपयुक्त जीवन पण मिळालं पाहिजे. कसं जगायचं ते कळलं पाहिजे, तर तुझी मद्यमुक्तता टिकून राहील आणि तुला आयुष्यामध्ये कुठंतरी आनंद मिळायला सुरुवात होईल. आणि मग मित्रांनो, ज्या वेळेला पहिली दुसरी पायरी घेऊन मी स्वतःला बघून तिसऱ्या पायरीमध्ये प्रवेश करतो आणि अनुभव घेतो की माझ्या बळावर काहीच करू शकत नाही आहे, इच्छा परमेश्वराच्या हाती दिल्या, जीवन परमेश्वराच्या हाती दिला, असं जरी मी किती बोलबच्चन टाकलं तरी मी काही करू शकत नाही आहे, त्यावेळेला मग माझा ताठा कमी व्हायला सुरुवात होते आणि तिसऱ्या पायरीमध्ये मी ॲक्च्युअल खरेपणानं प्रवेश करतो. म्हणून अगदी खालचा तळ गाठल्याशिवाय कार्यक्रमाची किंमत कळत नाही असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. आणि खालचा तळ म्हणजे रॉक बॉटम. रॉक बॉटम म्हणजे स्वतःचं नैतिक अधःपतन, स्वतःची चारित्र्यहीनता, स्वतःची गैरकृत्य करण्याची वृत्ती, स्वतःच्या अतिरेकी इच्छा आणि विचार, हा रॉक बॉटम आहे मित्रांनो. पैसा गेला, कर्ज झाली, घर गेलं, बायको गेली, पोरं गेली, गाडी गेली, काम गेलं, नोकरी गेली, धंदा बुडला, हा रॉक बॉटम नाही आहे. रॉक बॉटम म्हणजे माझं स्वतःचं पूर्णतः झालेलं नैतिक अधःपतन, अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा आणि अप्रामाणिकपणा, मी मला माझं, उतावीळपणा, हेकेखोरपणा, सक्तीखोरपणा, चिडचिड, संताप, असंतुष्टपणा, भीती, पश्चात्ताप, आत्मकरुणा, या सगळ्या गोष्टी म्हणजे माझा रॉक बॉटम आहे. आणि हे जाणीव ज्या वेळेला मला होते त्यावेळेला माझ्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की ज्या वेळेला तुला जाणीव होईल की तुला कायमची मद्यमुक्तता गरजेची आहे आणि समाधानी व उपयुक्त जीवन तुला गरजेचं आहे असं तुला ज्या वेळेला वाटेल कुमारेस, त्यावेळेला या पायरीपासून पुढच्या सर्व पायऱ्यांचा कार्यक्रम ओपन होतो. आणि तो एकदा ओपन झाला की या 12 पायऱ्या तुझ्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. जीवनाचा मार्ग म्हणून त्याच्यावर सातत्याने कृती करण्याशिवाय अन्य कशानेही फारसा अपेक्षित परिणाम साध्य करता येणे अशक्यच आहे. हे पण आपण वाचलं होतं. अशक्य आहे. मला सुखी समाधानी उपयुक्त जीवन जगायचं असेल तर मी कार्यक्रमावरती चाललं पाहिजे आणि हा जीवनाचा मार्ग माझा झाला पाहिजे. जर हाच माझ्या जीवनाचा मार्ग झाला तर माझ्यातली भीती संपून जाते. त्याचं कारण अहंकार ठेचला गेलेला आहे. रोज मला अहंकार माझा ठेचावा लागतो. मी का म्हणून, ते का म्हणून, असं का म्हणून, तसं का म्हणून, याला का म्हणून, त्याला का म्हणून, ही जी काही माझी अर्रेरावीची अहंकाराची भाषा आहे, तो जो अहंकाराचा ताठा आहे, तो जो काय अहंकाराने भरलेला विचार आहे, तो मला रोज रोज बाजूला ठेवावा लागतो. आणि ते शक्य होतं तिसऱ्या पायरीमुळं. तिसऱ्या पायरीत माझ्या मनात येणारा अहंकार मी उच्च शक्तीच्या हाती द्यायला सुरुवात केली की मी शांत राहायला लागतो. माझी भीती उच्च शक्तीच्या हाती द्यायला सुरुवात केली की मी शांत राहायला लागतो. माझी आत्मकरुणा परमेश्वराच्या हाती द्यायला सुरुवात केली की मी शांत राहायला लागतो. आणि त्यामुळं कृतीत जोपर्यंत हा जीवनाचा मार्ग मी स्वीकारत नाही आणि आचरण करत नाही, सातत्यानं कृती असं सांगितले. सातत्यानं कृती म्हणजे 24 तास फक्त आजचा दिवस, याशिवाय अन्य कशानेही फारसा अपेक्षित परिणाम
प्राप्त होणं, साध्य करता येणं अशक्यच आहे, अशक्यच आहे, शक्यच नाही, नॉट पॉसिबल ॲट ऑल. 100% कन्फर्मेशनने सांगितलेलं आहे माझ्यासारख्या दारुड्यासाठी. आता तिसऱ्या पायरीचा जर निश्चयाने व सातत्याने प्रयत्न केला तरच, बघा, तरच, अन्यथा नाही, तरच. तिसऱ्या पायरीचा जर निश्चयाने व सातत्याने प्रयत्न केला तरच कार्यक्रमाच्या अन्य पायऱ्या आचरणात आणणे शक्य होईल. वाव, ग्रेट. मी तिसरी पायरी बळकट नसते माझी, बाकीच्या पायऱ्या थातूर घेतो मी आपलं, आणि मग मी खड्ड्यात पडतो आणि बाकीच्या दारुड्यांना पण खड्ड्यातच टाकतो. त्यामुळं ज्या वेळेला बांधव असं सांगतात की तिसऱ्या पायरीचा जर निश्चयाने व सातत्याने प्रयत्न केला तरच कार्यक्रमाच्या अन्य पायऱ्या आचरणात आणणे शक्य होईल, त्यावेळेला नवागतांना आश्चर्य वाटतं. साहजिकच आहे. नवागत नव्यानं अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलेल्या बांधवाला, भगिनीला, मित्राला, मैत्रिणीला स्वतःचा अहंकार सोडायचा आणि स्वतःच्या इच्छेला कोणतीही किंमत द्यायची नाही, ह्या गोष्टी कशा लक्षात येतील, कशा त्यांना आश्चर्यच वाटणार आहे. कसं हे करायचं? दारू व्यतिरिक्तच्या बऱ्याच समस्या केवळ एकट्याच्याच ताकदीवर मुसंडी मारली तरी हटणार नाहीत, असे त्यांचे मन वळवण्यात आले आहे आणि ते उत्तमच झाले आहे. अत्यंत वाईट अवस्था, पराभूत झालेला असा नवागत माझ्यासारख्या ज्या वेळेला येतो, त्यावेळेला मला हे सत्य मला दाखवावं लागतं आणि ते कुणीतरी दाखवावं लागतं. हे मला दाखवलं जावं लागतं. मला दिलं गेल्याशिवाय मला मिळत नाही, मला दिलं जावं लागतं. आणि तसं हे जुन्या बांधवांच्याकडून दिलं जायला पाहिजे, असा ह्या शब्दांचा अर्थ आहे, नाही का? ओल्ड टायमरनी हे दिलं गेलं पाहिजे नवागताला, ओल्ड टायमर कडून, की बाबा रे, तुझ्या ताकदीवरती, तुझ्या बुद्धिमत्तेवरती, तुझ्या अक्कल हुशारीवरती तू काही करू शकत नाहीयेस, कारण तू दारुडा आहेस, आमच्यासारखा आजारी आहेस. तुझ्या इच्छा तुझ्या ताब्यात नाही, तुझे विचार तुझ्या ताब्यात नाही, तुझ्या कल्पना, स्वप्न, कृती, करणं, कार्य काही तुझ्या ताब्यात नाही आहे, कारण तुझा क्रम चुकलेला आहे, ऑर्डर चुकलेली आहे, डिसऑर्डर आहे तुझ्यामध्ये. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं ही डिसऑर्डर आहे, पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. ऑर्डर म्हणजे क्रम, डिस म्हणजे नसणे. पर्सनॅलिटीचा जो एक क्रम असतो तोच नाही आहे तुझ्यामध्ये, क्रम नाही आहे. एकानंतर 2 यायला पाहिजे, तुझं एकानंतर 8 येतं. 2नंतर 3 यायला पाहिजे, तुझं 2नंतर 10 येतं. एकतर हे टोक असतं, नाही तर ते टोक असतं. एकतर 1 असतो, 0 असतं, नाही तर 100 असतं. मध्ये 1 ते 99 आकडे आहेत, ते तुझ्याकडे नाही आहेत. ते कसे मिळवायचे? 0 ते 100 यामधलं जीवन कसं जगायचं, हे या कार्यक्रमातून तुला शिकायला मिळणार आहे. शिक. आणि म्हणून तिसऱ्या पायरीमध्ये सातत्यानं सांगितलं जातं, ही पायरी अत्यंत महत्वाची आहे, त्याशिवाय इतर पायऱ्या तुमच्या आयुष्यात काम करू शकत नाहीत, असं ओल्ड टायमर सांगतात. कुणाला? मला. दारुडे सांगतात मला की कुमार दारुड्या, तिसरी पायरी पक्की झाल्याशिवाय इतर पायरीचा तुला अनुभव येणारच नाही, अशक्यच आहे. स्वतःच्या एकट्याच्या ताकदीवर काही करू नकोस, कारण तुझ्यात ती ताकद नाहीच आहे. तू कल्पनेत तू ताकदवान आहेस असं मानतोस. आणि त्यामुळं स्वतःहून कष्ट करण्याचा निर्णय हा मला घ्यावा लागतो. येस, कार्यक्रमाचं आचरण करण्यासाठी मनाची तयारी, मानसिक तयारी कोणी करायची? मी स्वतः करायची आहे. माझ्या स्पॉन्सरनीच मानसिक तयारी करून घ्यावी, माझ्या बांधवांनी मानसिक तयार करून घ्यावी, माझ्या ह्यानी ते करावं, त्यांनी हे करावं. तू काय करणार कुमार? दारू तुझ्या तोंडानं पिलायस, दारू दुसऱ्यांच्या तोंडानं पिलेला नाहीये. दारूच्या नशेमध्ये जे काही झालं ते तू केलेलं आहेस. तुझ्या पोटातल्या दारूनं इतरांना नशा नाही चढलेली, दारूनं तुझी दिवाळखोरी झालेली आहे. तू दारू पिलास म्हणून इतर दारुड्यांची दिवाळखोरी झालेली नाही आहे. हेच प्रत्येक दारुड्याचं आयुष्य आहे, हे सत्य आहे प्रत्येक दारुड्याचं, प्रत्येक दारुड्याच्या आयुष्यातलं. अगदी श्रीमंत कोट्याधीश जरी दारुडा असला तरी त्याच्या आयुष्यात हेच आहे. आणि अगदी रस्त्यावरचा भिकारी दारुडा असला तरी त्याच्या बाबतीतही हेच आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की
मानसिक तयारी जेव्हा तो करतो, तो म्हणजे दारुडा नवागत करतो, तेव्हा स्वतःहून कष्ट करण्याचा निर्णय केवळ त्याचा तोच करू शकतो जो नवागत असतो. तो नवागत म्हणजे कोण? ज्याने अजून पहिली पायरी घेतलेली नाही आहे तो नवागत, ज्याने अजून दुसरी पायरी घेतलेली नाही आहे तो नवागत, जो अजून तिसऱ्या पायरीवर अडखळतोय तो नवागत. किती वर्ष झाली त्याला अर्थ नाही. कार्यक्रम घेण्यावरती माझं नवागत असणं नसणं, कार्यक्रमातला नवागत. इथं मला याचं आकलन असं होतं की कुमारेस 8 महिने दारूपासून दूर होता, पण कार्यक्रम घेतलेला नव्हता. आणि 8 महिन्यांनी ज्या वेळेला कुमारेस कार्यक्रमाचा स्वीकार केला कुमारेसनी, त्यावेळेला कुमारेस कार्यक्रमामध्ये नवागत होता, नवीन होता. मग ती मनाची तयारी मी करायची आहे, मनाच्या तयारीतलं सातत्य मी ठेवायचं आहे, आणि माझ्यावर स्वतःहून परिश्रम घेण्याची तयारी पण मीच करू शकतो, दुसरं कोणीही नाही. आणि त्यामुळं तसं करण्याचा प्रयत्न करणं हीच त्याच्या इच्छेची कृती आहे. माझ्यासारख्या दारुड्याच्या इच्छेची कृती कोणती आहे? तर ते करण्याचा प्रयत्न करणं. सर्वच्या सर्व 12 पायऱ्यांसाठी त्यांच्या तत्वांना अनुसरून चालण्यात व्यक्तिशः कठोर आणि सततचे परिश्रम आवश्यक आहेत. येस, दारू पिण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, किती किती कलाकारी केल्या, किती कष्ट केले, किती भयानक परिश्रम घेतले. दारू मिळावी, दारू पाहिजे, दारू पाहिजे, दारू पाहिजे, दारू दारू पाहिजे, ह्या विचारांनी किती पछाडून किती किती गोष्टी केल्या. मग कार्यक्रमामध्ये माझ्या स्वतःवर काम करण्यासाठी मी करू शकत नाही का? हा विचार कुमारेसनी स्वतः करायचा आहे. कारण स्वातंत्र्य कुमारेसला दिलेल्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी बघ, माणूस म्हणून जगायचं आहे का भिकारी भुक्कड दारुडा म्हणून जगायचं आहे, तुझं तू ठरव. आणि मग पुढं म्हटलंय की ईश्वराच्या इच्छेशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा स्वतःची इच्छा आणि स्वतःचे सततचे परिश्रम, स्वतःचा निर्णय हे आवश्यक आहे. आमची इच्छा ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच ती योग्य प्रकारे वापरण्यास सुरुवात करतो. परमेश्वराच्या इच्छेशी, उच्च शक्तीच्या इच्छेशी माझी इच्छा जुळवून घेणं म्हणजे काय? कार्यक्रमाचं आचरण करणं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं 12 पायऱ्यांचं आचरण रोजच्या रोज, फक्त आजचा दिवस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करणं ही ईश्वराची इच्छा आहे. आणि त्याच्याशी मला जुळवून घ्यायचंय म्हणजे कृती करायची आहे. आमच्यापैकी सर्वांसाठी हा एक आश्चर्यकारक आविष्कार होता. ज्या वेळेला मी तिसरी पायरी अंतःकरणापासून स्वीकारतो आणि त्याप्रमाणे कृती करायला लागतो, त्यावेळेला हा एक आश्चर्यकारक आविष्कार होता. आविष्कार म्हणजे शोध, नवीन शोध, युरेका युरेका, नवीन शोध. हा प्रत्येक दारुड्यासाठीचा अनुभव आहे मित्रांनो, की अरे येस, मी तिसऱ्या पायरीत आलो, मी स्वीकारली, अंतःकरणापासून स्वीकारली, माझ्या प्रतिक्रिया देणं थांबलं, माझ्या तोंडावरती ताबा आलेला आहे. कारण मी प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक गोष्ट मी परमेश्वराच्या हवाली करतो, माझ्या मनमानीपणानं मी चालत नाही. वाव, ग्रेट, नवीन शोध, नवीन आविष्कार आहे माझ्या आयुष्यामध्ये. हा प्रत्येक दारुड्याला वैयक्तिक अनुभव येतो जो पायरींवरती असतो. इच्छाशक्तीचा गैरवापर हेच आमच्या सगळ्या त्रासांचे मूळ कारण होते. अजूनही माझ्या आयुष्यामध्ये सातत्यानं समस्या येऊन मी अशांत राहत असेन, असमाधानी राहत असेन, असंतुष्ट राहत असेन, चिडलेला, त्रासलेला, वैतागलेला राहत असेन, तर त्याचं कारण आहे मी अजूनही माझ्या इच्छाशक्तीनं राहतो आणि माझ्या इच्छाशक्तीचा मी गैरवापर करतोय, म्हणजे चुकीचा वापर करतोय, असा त्याचा अर्थ आहे. आमच्याकरता देवाची इच्छा असेल तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही. त्याऐवजी आमच्या इच्छेच्या भडीमाराने आमच्या समस्या नष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला. वाव, माझा वैयक्तिक अनुभव आहे बरं का. मी दारुडा असाच आहे, हा माझा आजार आहे. म्हणून परत हे प्रकरण संपताना पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सूचना देतं की मी माझ्या इच्छेनं चालायचा प्रयत्न केला, माझ्या स्वभावामध्ये मी माझ्या पद्धतीनं मी बदलण्याचा प्रयत्न केला, माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावरती स्वतः सुधारण्याचा प्रयत्न केला, मला जमलं नाही. आमची इच्छा देवाच्या इच्छेशी जुळवून घेणे हे वाढत्या प्रमाणात शक्य व्हावे, हे एच्या 12 पायऱ्यांचे उद्दिष्ट आहे. आणि तिसरी पायरी त्यासाठी दार उघडते. येस, मला सुखी समाधानी शांत प्रसन्न स्थिर आयुष्य जगायचं असेल, मनशांती मला हवी असेल, चित्तशांती जी माझ्याकडे जन्मतःच नाही आहे, ती मिळवायची असेल तर मला देवाच्या इच्छेशी जुळवून घ्यावं लागेल. आणि ते कसं जुळवून घ्यायचं हे
वाढत्या प्रमाणात शक्य होण्यासाठी एच्या 12 पायऱ्यांचा उपयोग मी माझ्या आयुष्यात वैयक्तिक स्वार्थासाठी करायला पाहिजे. माझा वैयक्तिक स्वार्थ पाहिजे की उच्च शक्तीच्या इच्छेशी मी जुळवून घेणार आणि हे घडावं माझ्या आयुष्यात, हे मला सहजपणानं करता यावं, हे कष्ट, हे परिश्रम कठोरपणानं मला करता यावेत, कठोर प्रामाणिकतेनं मला करता यावेत, निर्भीडपणानं मला माझ्या स्वतःमध्ये बदल करता यावेत, निर्भीडपणानं माझ्यातले दोष, स्वभावदोष, चरित्रदोष हे बाजूला सारता यावेत आणि कठोर प्रामाणिकपणानं माझं स्वतःचं अंतःकरण, मन, विचार, बुद्धी, कल्पना जे काही असेल, मी कसा आहे हे मला पाहता यावं. यासाठी तिसरी पायरी दरवाजा उघडते. म्हणजे तिसरी पायरी प्रचंड महत्वाची आहे याच्या पुढच्या सगळ्या पायऱ्यांसाठी. एकदा का आम्ही या संकल्पनांशी जुळवून घ्यायला लागलो. इंग्लिशमध्ये आयडिया हा शब्द वापरलाय. आयडिया या शब्दाचा अर्थ संकल्पना असाही आहे. इथं मराठीमध्ये कल्पना म्हटल्यानंतर इमॅजिनेशन असं होतं, पण आयडिया या शब्दाचा अर्थ संकल्पना. कल्पना ही खोटी असते, कल्पना खोटी असते, संकल्पना ही खरी असते. एकदा का आम्ही या संकल्पनांशी जुळवून घ्यायला लागलो की तिसऱ्या पायरीचे आचरण करण्यास आरंभ करणे खरोखर अगदी सोपे होते. इतकं सोपं होतं की मला ते सहजपणानं जमायला लागतं. म्हणून वाचन, लिटरेचरचं करणं गरजेचं आहे. मी स्वतः नुसतं ऐकलं, नुसतं बोललं उपयोग नाही. मी लिटरेचरचं वाचन केलं पाहिजे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसची ही जी काही पुस्तकं आहेत, बिग बुक, अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाचं निळ्या कलरचं, सोबर जगणे आणि 12 पायऱ्या व 12 रूढी, फार महत्त्वाची पुस्तकं आहेत. रोजचं प्रतिबिंब, बिलच्या नजरेतून किंवा 24 तास फक्त आजचा दिवस, ही पुस्तकं पूरक आहेत. परंतु ही 3 पुस्तकं, अल्कोहोलिक्स अनॉनिमस, बिग बुक, 12 पायऱ्या आणि 12 रूढी आणि तिसरं सोबर जगणे, हे पुस्तक मला फार मदत करतं दैनंदिन जीवन जगण्यासाठी. भावनिक अशांतता किंवा अस्थिरतेच्या सगळ्या वेळी आम्ही थांबू शकतो. येस, माझं मन अस्थिर झालंय, माझ्या भावना उफाळून आलेल्या आहेत आणि माझे विचार अस्थिर झालेले आहेत, अनिर्णायक असा झालोय, निर्णय घेता येत नाही आहे किंवा मी चुकीचे निर्णय घेतो, मी परिस्थितीच्या दबावाला बळी पडतो, मी व्यक्तींच्या दबावाला बळी पडतो, मी योग्य गोष्टीला नकार देतो, मी अयोग्य गोष्टींचा स्वीकार करतो. या सगळ्या गोष्टीपासून मला जर वाचायचं असेल ना, तर तिसरी पायरी मला मदत करते. अशा वेळेला मी कोणतीही कृती, कोणतंही बोलणं, वागणं, बघणं, चालणं काही करण्याच्या आधी मी थांबतो आणि करू का नको, बोलू का नको याचा विचार करतो आणि मग मला शांतता मिळते की येस, एखाद्याला प्रतिक्रिया देत असताना मी थांबलो बाबा, येस मी थांबू शकतो. माझं तोंड उचकटण्याच्या आधी मी थांबू शकतो. दुसऱ्याला 4 शब्द सुनावण्याच्या आधी मी माझ्या तोंडाला कुलूप लावू शकतो. हे मला प्रत्यक्ष कृतीत करावं लागतं आणि हेच परिश्रमाचं काम आहे. कार्यक्रमाचा उघड आहे हे जे लोक म्हणतात ना, त्यांना जमलेलं नाही आहे हे करणं, म्हणून ते अवघड आहे असं म्हणतात. पण हे मी जमवू शकतो, कारण माझ्या आधी हजारो बांधवांना हे जमलेलं आहे आणि ते अत्यंत चांगलं आयुष्य जगतायत. मग ते कुमारेसनं जमणार नाही का? जमेल, पण कुमारेसनं सातत्यानं कृती केली पाहिजे. मनाची तयारी आणि मनाच्या तयारीचं सातत्य ठेवलं पाहिजे. आणि मग असे प्रसंग ज्यावेळेला निर्माण होतात, अस्थिरता, शांतता भंग करणारे, अशांतता, अस्थिरता, अप्रसन्नता, असे प्रसंग ज्यावेळेला निर्माण होतात, त्यावेळेला कोणती कृती करण्याच्या आधी मी विचार करतो, कोणत्याही बोलण्याच्या आधी मी विचार करतो, शांतपणानं प्रार्थना करतो. शांततेसाठी प्रार्थना करून आम्ही स्तब्धपणे साध्या शब्दात म्हणतो, देवाची परिस्थिती, प्रार्थना घेतोय बरं का, देवाची परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि त्यांच्यामधील भेद जाणण्याचे ज्ञान मला लाभू दे. देवा, माझी नव्हे तुझी इच्छा पूर्ण होवो, असं 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये तिसरं प्रकरण संपवताना म्हटलंय. 1-2 मिनिटात मी बिग बुक मधला 1-2 पॅरेग्राफ वाचतो. 9:01 झालेत. 9:03 ते 4 मिनिटाला आपण थांबूया. बिग बुक म्हणतं की आमच्या मनी रुजलेल्या परमेश्वराला तिसऱ्या पायरीत आल्यानंतर अनेक जण म्हणू लागले, आमच्यापैकी तिसरी पायरी मनात रुजलेले अनेक जण
आम्हाला समजलेल्या गॉड ऑफ आवर अंडरस्टँडिंगला म्हणू लागले, देवा मी तुझ्या चरणी लीन आहे. तुझ्या बरोबर राहून तुझ्या इच्छेला मान देण्यासाठी स्वार्थाच्या बंधनातून तू मला मुक्त कर, म्हणजे तुझी इच्छा अधिक चांगल्या रीतीने मला पुरी करता येईल. माझ्या सर्व अडचणी दूर कर देवा, म्हणजे त्यांच्यावरील माझ्या विजयामुळे मी ज्यांना सहाय्यभूत होणार आहे त्यांना तुझ्या शक्तीची, तुझ्या प्रेमाची आणि तुझ्या जीवन पद्धतीची साक्ष पटेल. तुझ्या इच्छेपुढे मला सदैव मान वाकवता येऊ दे. मित्रांनो, हे पाऊल उचलण्यापूर्वी आम्ही पूर्णपणे विचार केला आणि आपण परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी तयार आहोत याची खात्रीही करून घेतली. तिसरी पायरी तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत या प्रार्थनेत सांगितल्याप्रमाणे माझ्या अंतःकरणाची अवस्था होत नाही, माझी खात्री होत नाही की येस परमेश्वराच्या चरणी प्रत्येक वेळेला लीन होऊ शकेन, लीन होणार, हा विचार माझा पक्का होणं गरजेचं आहे. ती खात्री मला झाली की मी तिसरी पायरी ही माझ्या आयुष्यात पूर्ण स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की हे आध्यात्मिक पाऊल आम्ही कोणाकोणाबरोबर घेऊ शकतो, तर पत्नी, परममित्र म्हणजे फास्ट फ्रेंड, जवळचा मित्र किंवा आध्यात्मिक गुरु यांच्यासारख्या ज्यांना अल्कोहोलिझम मद्यपाश या आजाराची ओळख पटलेली आहे त्यांच्याबरोबर घेणं इष्ट आहे असं आम्हाला आढळून आहे. इष्ट आहे म्हणजे फायदेशीर आहे असे आम्हाला आढळून आले. पण गैरसमज करून घेणाऱ्या व्यक्तीऐवजी पण जर माझ्या मद्यपाशाविषयी या आजाराविषयी सांगूनही किंवा कळूनही समजूनही जर त्याचा अजूनही गैरसमज असेल की कुमारे सुधारणारच नाही, हे बेवडे सगळे नालायक असतात, असा विचार करणारे म्हणजे असे गैरसमज असणाऱ्या लोकांच्या बरोबर प्रार्थना करण्याऐवजी मग भले ती माझी पत्नी असू दे, बंधू असू दे, मित्र असू दे किंवा आध्यात्मिक गुरु असू दे, त्यांचे जर गैरसमज असतील माझ्या बाबतीमध्ये तर त्यांच्याबरोबर अशी प्रार्थना घेण्यापेक्षा, हे आध्यात्मिक पाऊल उचलण्यापेक्षा परमेश्वराला एकट्यानं गाठणं बरं असं मात्र आम्हाला वाटतं, असं हे दारुडे बांधव आपल्या अनुभवातून सांगतात. अर्थात आम्ही जोवर ही कल्पना कोणालाही कोणताही आडपडदा न ठेवता प्रदर्शित करीत राहू तोवर प्रार्थनेचा शब्दप्रयोग काही असला तरी निसंशय चालणार होता. येस, मला प्रार्थना करता येत नाही, अरे माझ्या शब्दात प्रार्थना कर असं मला अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं. कुमार तुझ्या शब्दात प्रार्थना कर, परमेश्वरासमोर लीन हो, तुझ्या शब्दामध्ये तू तुझी प्रार्थना कर. आता ही तिसरी पायरी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे माझ्या अंतःकरणात आल्यानंतर ही केवळ सुरुवात आहे. पण ही जी वरती दिली आहे बिग बुक मधली प्रार्थना, मराठी बिग बुक मध्ये 56 नंबरच्या पानावरती आहे, तर ती ज्या वेळेला मी करायला लागतो ती प्रामाणिकपणे आणि विधेयशीलतेनं, म्हणजे मी स्वतःला जसं आहे तसं स्वीकारून, उच्च शक्तीला म्हणजे कार्यक्रमाला जसं आहे तसं स्वीकारून, किंवा गॉड ऑफ अंडरस्टँडिंग मला समजलेल्या उच्च शक्तीला जसं आहे तसं स्वीकारून जर करण्यात आली तर त्याचा परिणाम अनेक वेळा फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे आणि तात्काळ झालेला दिसून येतो. त्याचा परिणाम इतका जबरदस्त आहे. तिसरी पायरी अंतःकरणात पूर्णपणे स्वीकारल्यानंतर ज्यावेळेला ही लीनतेची प्रार्थना मी करतो तिचा परिणाम, चित्तशांतीच्या प्रार्थनेचा परिणाम इतका प्रचंड ताकदवान आहे की तो तत्काळ होतो आणि माझ्या मनावरचा दबाव, दडपण सगळं निघून जातं. मी शांतपणानं व्यक्तिस्थिती परिस्थितींना तोंड देण्याची तयारी होते माझी, माझ्यात ती कॅपॅसिटी येते. तर मित्रांनो, तिसऱ्या पायरीवरचं हे आपलं वाचन विश्लेषण, आपला अभ्यास आज पूर्ण झालेला आहे. गुरुवारी चौथ्या पायरीवरती आपण प्रवेश करणार आहोत. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. माफ करा 6 मिनिटाचा वेळ जास्त झालेला आहे, तर मी आता थांबतो. सर्वांचा धन्यवाद. चेअरमन साहेब आपला पण धन्यवाद.